पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येते। लवकरच शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। कोरेगाव शहरात प्रथमच पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत शिवसेना संपर्क कार्यालय आणि 3 शाखांचे उद्घाटन पार पडले। यावेळी आमदार महेश शिंदे यांची अनुपस्थिती पाहायला मिळाली। या कार्यक्रमात आमदार महेश शिंदे यांचा फोटोही वगळल्याचं पाहायला मिळाले, त्यामुळे चर्चेला उधाण आलंय। याविषयी आमदार महेश शिंदे यांना अनुपस्थितीबाबत फोटो आणि वगळल्याबद्दल विचारले असता, माझे कालचे कार्यक्रम आधीच ठरलेले होते। माझ्या कुटुंबाचे आणि मतदारसंघातील सुमारे 68 कार्यक्रम एकाच दिवशी होते, ज्यात 42 विवाह सोहळे आणि इतर सामाजिक कार्यक्रमांचा समावेश होता, त्यामुळे मी तिथे उपस्थित राहू शकलो नाही, असं त्यांनी म्हटलंय। राजकारणात कोणीही ताम्रपट घेऊन आलेलं नसतं। मी माझं काम प्रामाणिकपणे करत आहे। जनतेने मला निवडून दिलंय आणि 3.5 वर्ष माझ्या हातात आहेत। तोपर्यंत मी फक्त विकासावर लक्ष केंद्रित करणार आहे। कोणाला फोटो लावायचे आहेत किंवा नाही यापेक्षा जनतेची कामं होणं जास्त महत्त्वाचं आहे। जे 4-5 जण तिथं होते त्यांनी कधीच माझं काम केलं नव्हतं। उलट त्यांनी निवडणुकीत विरोधकांच्या बाजूने काम केलं होतं। त्यामुळे अशा गोष्टींकडे मी फारसं लक्ष देत नाही, असंही त्यांनी म्हटलंय। महेश शिंदे हे शिवसेना शिंदे गटावर नाराज असल्याची चर्चा सुरू आहे। दरम्यान दुसरीकडे अशी देखील बातमी समोर आली आहे की भाजपकडून महेश शिंदे यांना पक्षप्रवेशाची ऑफर देण्यात आली आहे। भाजपचे नेते जयकुमार गोरे यांनी याबाबत बोलताना मोठं विधान केलंय। महेश शिंदे हे भाजप विचारसरणीचेच आहेत। त्यांना जर काही त्रास होत असेल तर त्यांनी भाजपमध्ये यावं, आम्ही त्यांचं स्वागतच करू, असं जयकुमार गोरे यांनी म्हटलंय। साताऱ्यामध्ये महेश शिंदे यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे, असंही यावेळी गोरे यांनी म्हटलंय। त्यामुळे आता महेश शिंदे हे भाजपमध्ये प्रवेश करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।